वळूयात पुढच्या आणखीन एक महत्त्वाच्या बातमीकडे। आता मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे, कारण मुंबईतील दुकानात मराठीतच फलक हवा असं सांगण्यात येत होतं वारंवार, आणि त्यानंतर मराठी फलक न लावणाऱ्यांकडून 1,10,00,000ची वसुली करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईसह महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापना आणि कार्यालयांवरील नामफलक मराठीत लावणं बंधनकारक असताना मराठी द्वेष्ट्या मुजोरांकडून मराठी पाट्या लावणं टाळलं जातंय। याची गंभीर दखल घेत महानगरपालिकेकडून मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरात धडक कारवाई करण्यात येते। यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत 3,687 दुकानदारांना दणका देताना तब्बल 1,20,00,000चा दंड वसूल करण्यात आलाय। दुकाने, आस्थापना मुंबईत तर फलक मराठीतच असला पाहिजे असा निर्वाणीचा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।